गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण आपलं जे 5वं प्रकरण आहे तर त्या 5व्या प्रकरणाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत पहा. तर त्या प्रकरणाचं नाव आहे भावना. त्याला इंग्रजीमध्ये इमोशन असं म्हटलं गेलंय. तर सर्वसाधारणपणे इमोशन किंवा त्याला जे मराठीमध्ये जे भावना म्हटलं गेलंय, तर मानवी जीवनात भावनांना खूप महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिलं गेलंय पहा. तर भावना जर आपल्या जीवनात नसतील तर त्याशिवाय आपल्या जीवनात कुठल्याही स्वरूपाचा अर्थ असू शकत नाही किंवा आपण त्याशिवाय कुठली अशी कल्पना करू शकत नाही किंवा आपण त्या ठिकाणी जीवन जगू शकत नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये भावनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिलं गेलंय. तर उदाहरणार्थ पहा, जर आपण जेव्हा जेवण करत असतो तर जेवण करत असताना त्या जेवणात जर त्या ठिकाणी मीठ नसेल तर त्या ठिकाणी ते जेवण कसं त्या ठिकाणी त्या जेवणाला कुठल्याही स्वरूपाची चव किंवा टेस्ट राहत नाही पहा. तर त्याचप्रमाणे आपल्या जीवनात तसं आहे. जर आपण जेव्हा जीवन जगत असतो ते जीवन जगत असताना जर त्या ठिकाणी भावना जर नसतील तर सर्वसाधारणपणे ते जीवन निरागस असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून मग त्या ठिकाणी भावनेमुळे आपलं जीवन जे असतं ते रुचीपूर्ण त्या ठिकाणी बनत असलेलं आपल्याला दिसून येत असतं. तर सर्वसाधारणपणे भावना जर आपल्या जीवनात नसतील तर आपलं जीवन त्या ठिकाणी कंटाळवाणं असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि भावनामुळे आपल्या जीवनात विविध असे रंग त्या ठिकाणी भरले जात असतात. तर अशा प्रकारे एकूण थोडक्यात ही माहिती त्या ठिकाणी आपल्याला प्रस्तावनेच्या स्वरूपात त्या ठिकाणी सांगता येत असते. इंट्रोडक्शन. इमोशन हॅव ग्रेट इम्पॉर्टन्स इन ह्युमन लाईफ. वी कॅनॉट इमॅजिन ह्युमन लाईफ विदिन इमोशन्स. Just as food appears tasteless without salt, life is meaningless without emotion. Without emotions, life will be boring. तर सर्वसाधारणपणे ही एकूण थोडक्यात आपल्याला प्रस्ताव त्या ठिकाणी सांगता येत असते. तर मग भावनांचा जो इतिहास असतो तर तो इतिहास त्या ठिकाणी त्याला इंग्रजीमध्येच हिस्ट्री ऑफ इमोशन असं म्हटलं गेलंय पहा. हिस्ट्री ऑफ हिस्ट्री ऑफ इमोशन असं म्हटलं गेलंय. तर हिस्ट्री ऑफ इमोशन तर डॉक्टर टी.पी. चिया यांच्यामध्ये आपले जीवन विविध भावनांनी परिपूर्ण असते. तर आपण भावनांच्या अधीन असतो. भावना या इच्छा, विचार आणि वर्तन यांना प्रभावित करत असतात आणि एकूणच त्यानुसार आपण आपलं वर्तन करत असतो आणि जीवनाला आपण त्या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. तर भावनाची त्या ठिकाणी एक व्याख्या त्या ठिकाणी सांगितली गेली. तर भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया व या सर्वांचे एकत्रित संयोजन या संपूर्ण प्रक्रियेला भावना म्हणून संबोधलं गेलंय. हिस्ट्री ऑफ इमोशन्स. आवर लाईफ इज फुल ऑफ इमोशन्स. वी ऑल लाईव्ह ॲट मर्सी ऑफ आवर इमोशन्स. डॉक्टर टी.पी. चिया. डिजायर, बिहेवियर एंड थिंकिंग ये आपको क्या कर सकते, इम्प्रूव कर सकते. तो इमोशन की जो डेफिनेशन है, तो डेफिनेशन इमोशन मीन्स कॉम्बिनेशन ऑफ बॉडीली अराउजल, एक्सप्रेसिव बिहेवियर, थॉट एंड फीलिंग. तो इतने इमोशन के पूरे ये डेफिनेशंस रहेगी. तो ये डेफिनेशंस रहेगी तो आप थोड़े से क्या पीपीटी में आप देख सकते हैं. तो पीपीटी में क्या रहेगा, तर भावनांचा जो इतिहास असेल त्यामध्ये टी.पी. चिया यांच्यामध्ये आपले जीवन भावनांनी परिपूर्ण त्या ठिकाणी बनत असते आणि आपण भावनांच्या अधीन असतो. तर आपल्या भावना आपला विचार वर्तन यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतात. तर असे एकूण भावनांचा जो इतिहास आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. तर समोर आपल्या समोर काय पीपीटीने ते दर्शवलं जात आहे. तर हिस्ट्री ऑफ इमोशन्स. आवर लाईफ इज full of emotions. We are live at the mercy of our emotions.
Our emotions influence and shape our desire, thoughts, and behavior, and above all, our destiny. Dr. T.P. Chia. Emotions can be defined as a combination of bodily arousal, expressive behavior, thoughts, and feelings. नेक्स्ट न्यू पॉइंट, भावनेविषयी काही मूलभूत सिद्धांत त्या ठिकाणी सांगितले गेलेत पहा. तर हे जे सिद्धांत आहेत तर त्यामध्ये एकूण 3 ते 4 सिद्धांत त्या ठिकाणी सांगितले गेलेत. तर भावनेविषयी सिद्धांत जे सांगितले गेलेत, तर सम ऑफ हिस्टोरिकल थिअरीज ऑफ इमोशन्स. फर्स्ट, जेम्स लंग थिअरी. William James and Carl Lungs believed that we experience emotions because of our physiological arousal. So, according to them, we don't cry because we feel sad, but we feel sad because we cry. तर भावनेविषयी जे काही मूलभूत सिद्धांत त्या ठिकाणी सांगितले गेले, तर सर्वसाधारणपणे जेम्स लॅग या मानसशास्त्रज्ञ हे सिद्धांत त्या ठिकाणी सांगितले गेलेत पहा. तर हे सिद्धांत सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की शरीरामध्ये जे शारीरिक उत्तेजना त्या ठिकाणी होत असतात, तर त्या शारीरिक उत्तेजना त्या ठिकाणी झाल्यानंतर जेव्हा शारीरिक उत्तेजना निर्माण होत असतात, तर त्या निर्माण झाल्यानंतर आपलं शरीर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काही विशिष्ट अशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत असतं पहा. तर मग त्या ठिकाणी जे आपल्याला अनुभव येत असतात, तर जेव्हा व्यक्ती दुःखी असतो त्यावेळेस व्यक्ती त्या ठिकाणी रडत असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु प्रत्येक वेळेस दुःख झालं म्हणून रडत नाही, तर रडत आहे म्हणून त्या ठिकाणी दुःख झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे ही जी प्रक्रिया असते, तर या प्रक्रियेमध्ये आपल्याला ही एकूण माहिती त्या ठिकाणी दिसून येतं. तर जेम्स लॉग या मानसशास्त्रज्ञाने हा एक पहिला सिद्धांत त्या ठिकाणी सांगितला गेला आहे पहा. तर या सिद्धांतामध्ये आपण पाहिलं की व्यक्ती ते दुःखी असतात, त्या दुःख होण्यामागे अनेक प्रकारची कारणे असले आपल्याला दिसून येत असतात पहा. तर अशा प्रकारे हा एक घटक त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण जो दुसरा घटक त्या ठिकाणी पाहणार आहोत पहा, तर तो देखील घटक आपण या ठिकाणी याच्यावर पाहणार आहोत. कशामध्ये? पीपीटीवर आपण त्या ठिकाणी तो पाहणार आहोत पहा. तर हा जो घटक आहे, तर तो दुसरा घटक कॅनन वॉर्ड या मानसशास्त्रज्ञाने त्यामध्ये जे संशोधन त्या ठिकाणी केले गेलंय, तर हे जे संशोधन आहे, तर संशोधनामध्ये कॅनन बार्ड सिद्धांत, वॉल्टर कॅनन व फिलिप बार्ड हे जेम्स लॅग यांच्या मताशी असहमत होते. त्यांच्या मते फक्त शारीरिक उत्तेजनामुळे विशिष्ट भावनिक अनुभव येत नाहीत, कारण आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊन देखील भिन्न भिन्न स्वरूपाच्या भावना त्या ठिकाणी निर्माण होत असतात. तर उदाहरणार्थ, आपण जेव्हा दुःखी असताना रडत नाही, परंतु जेव्हा आश्चर्यचकित होतो किंवा आनंदित होतो त्यावेळी देखील आपल्याकडून रडण्याची प्रतिक्रिया दिली जात असते. म्हणजेच त्यांच्या मतानुसार शारीरिक उत्तेजना व भावना एकाच वेळी परंतु स्वतंत्रपणे आपण त्या ठिकाणी अनुभवत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं. म्हणजेच ज्यावेळी आपण अशा स्वरूपाच्या भावना अनुभवतो त्यावेळेस सहानुभूती मज्जासंस्थेमध्ये रडणे, हृदयाची धडधड, श्वासोच्छवासाची जी गती असेल, अशी अनेक स्वरूपाचे बदल होत असतात आणि त्यामुळे शरीर त्या ठिकाणी आपल्याला उत्तेजित झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं. म्हणजेच सर्वसाधारणपणे अंतर्गत बदलामुळे हे सर्व अनुभव आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. तर त्यामध्ये सेकंड नंबर कॅनन बर्ड थेरी. वॉल्टर कॅनन अँड फिलिप बर्ड disagreed with James Lung, saying that only physiological arousal will not lead to expressing a particular emotions, because we may experience the same physiological arousal but emotions can be different. For example, we don't cry only when we are sad, but we also cry when we are pleasantly surprised or extremely happy.
So according to them, we experience physical arousal simultaneously yet separately. When we experience an emotion, our sympathetic nervous system interprets the stimulus, which lead to physical arousal like crying to hurt, रेडिएशन एक्सेट्रा। तो ऐसे इतने जो पूरे पॉइंट्स रहेंगे, तो पूरे पॉइंट में आप पूरा देख सकते हैं। तो नेक्स्ट न्यू पॉइंट, सॅक्टर सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत। तर सॅक्टर सिंगर यांचा जो द्विघटक जो सिद्धांत आहे, तर यांनी काय केलंय, सर्वसाधारणपणे हा जो दुसरा घटक आपण त्या ठिकाणी पाहिलाय, कॅनन बर्डचा सिद्धांत आपण त्या ठिकाणी पाहिला, नंतर सॅक्टर सिंगर यांचा जो द्विघटक सिद्धांत, तर शरीराची जी उत्तेजनाची जी अवस्था असते त्यावेळेस आपली जी विचार प्रक्रिया घडत असते, तर ती विचार प्रक्रिया ज्या पद्धतीने घडत असते, तर त्यावेळेस आपल्या वर्तनाच्या विशिष्ट अशा हालचाली त्या ठिकाणी घडत असतात। आणि मग या ज्या हालचाली घडत असतात त्यानुसार वर्तन त्या ठिकाणी घडत असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि मग याचा जो संबंध असतो, तर मानसशास्त्रज्ञांच्या मते मेंदूतील ॲमेग्डा सारखे जे भाग असतात ते भावनांच्या अनुभूतीतून महत्त्वपूर्ण ठरलेले आपल्याला दिसून येतात। तर अशा प्रकारे सर्वसाधारणपणे असे जे अनेक घटक असतात त्या अनेक घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आपल्याला दिसून येत असतो पहा। तर सर्वसाधारणपणे हे जे महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी सांगितले गेलेत, तर या घटकांमध्ये हे एकूण 3 ते 4 घटक आपण पाहिले महत्त्वाचे मानले गेलेत। तर सॅक्टर अँड सिंगर्स 2 फॅक्टर्स theory. Many researchers, including Sactors and Singer, accept that our thought, which include our perception, memories and interpretation, will also contribute in the experience of emotions. Our physiological arousal will interact with our thinking processes, and after that we will experience emotions. Never, psychologists also acknowledge the role of specialized brain areas like amygdala in experience of emotions. तो ऐसे सैक्टर्स एंड सिंगर साइंटिस्ट ने इसके ऊपर पूरा डिटेल स्टडी किया है, और स्टडी करने के बाद इमोशन में कैसे जो चेंज हो सकता है, तो ये चेंज स्टेप बाय स्टेप हो सकता है। तो ऐसे कितने 4-5 पॉइंट्स अपने इसमें देखते हैं। तो कोई इमोशंस जो रहेगा, इमोशन के जो बहुत ऐसे अलग अलग टाइप्स रहेंगे। तो जो टाइप्स में रहेगा प्लेजर, कोई भी ऐसी इंसिडेंस पॉजिटिवली होने के बाद अपना बिहेवियर कैसा प्लेजर हो सकता है। प्लेजर होने के बाद अलग अलग आप क्या कर सकते हैं, एक्टिविटीज कर सकते हैं, कुछ ऐसे बिहेवियर आप कर सकते हैं, और पूरा इन्वायरमेंट कुछ है हैप्पीली हो सकता है। तो ऐसे प्लेजर होने के बाद अलग अलग आप कर सकते हैं। और उसके बाद अपोजिट कंडीशन का एंगर। तो एंगर मीन्स क्या, एंगर प्रोड्यूस क्यों हो सकता है, इसके अलग अलग रीजंस रहेंगे। कौन सा वो वर्क आपने स्टार्ट किया, तो वर्क स्टार्ट होने के बाद अच्छी तरह से वर्क नहीं कंप्लीट होने के बाद अपने मेंटल कंडीशन थोड़ी सी चेंज हो सकती है, और अपने माइंड में कैसे एंगर जैसी इमोशंस प्रोड्यूस हो सकती हैं। और ऐसे बहुत ऐसे एग्जांपल्स रहेंगे। तो अपने कौन से भी आप डिस्कस करते थे, अपना जो ग्रुप में जितने पर्सन्स रहेंगे, ये ग्रुप ने अपने जो थिंकिंग आप एक्सप्लेन किए हैं, तो स्टूडेंट्स का पूरा लिसनिंग नहीं होगा है कंप्लीट, उसका अंडरस्टैंडिंग नहीं होगा है, उसने अपना पूरा 100% अंडरस्टैंडिंग नहीं होगा है, लिसनिंग नहीं किया, तो आपके माइंड में क्या आप सेटिस्फैक्शन नहीं हो सकती। तो ये होने के बाद भी क्या एंगर इमोशंस प्रोड्यूस हो सकती। तो ऐसे अलग अलग एग्जाम्पल्स रहेंगे। क्लास में भी स्टूडेंट्स सब बहुत ऐसे बातें करते टाइम वो पूरा डिस्टर्ब कर सकते, गैलरी में इधर उधर घूमते रहते। तो ऐसे होने के बाद क्या हो सकता है, क्लास के जो स्टूडेंट्स रहेंगे, टीचर्स रहेंगे, तो उसमें इन्वायरमेंट थोड़ा सा चेंज हो सकता है, और इन्वायरमेंट कैसा चेंज होने के बाद ये डिस्टर्ब हो सकता है। डिस्टर्ब होने के बाद एंगर मोटिवेशन प्रोड्यूस हो सकती। तो ऐसे अलग अलग एग्जाम्पल्स पूरे पॉइंट में आप
देख सकते हैं। तो ये पूरे जो आपने कितने पॉइंट, ये 4-5 पॉइंट आपने देखा। तो फर्स्ट जो होगा इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शन के बाद इंट्रोडक्शन में आपने देखा इसकी डेफिनेशन। तर भावनांच्या संदर्भात आपण पाहिले की भावना ज्या असतात, तर या प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत काय पाहिलंय, भावनांची त्या ठिकाणी व्याख्या पाहिली, त्यानंतर थोडीशी प्रस्तावना, आपल्या जीवनामध्ये भावनांचं जे महत्त्व असेल हे महत्त्व कशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितले गेले हे आपण त्या ठिकाणी जाणून घेतलंय। त्यानंतर भावनेच्या व्याख्येमध्ये आपण काय पाहिलंय, भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया, विचार या सर्वांचे एकत्रित संयोजन त्याला भावना असं म्हटले गेलंय। डेफिनेशन, कॉम्बिनेशन ऑफ बॉडीली अराउजल, एक्सप्रेसिव बिहेवियर, थॉट्स ऑफ फीलिंग। ये इंग्लिश मीडियम के लिए ये डेफिनेशंस रहेगी। और इंट्रोडक्शन में कुछ पॉइंट्स रहेंगे। तो इमोशंस हैव ग्रेट इंपॉर्टन्स इन ह्यूमन लाइफ। तो भावना म्हणजे आपल्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाचा घटक सांगितला गेला आहे, त्यामुळे अंतर्गत बाह्य स्वरूपाचे त्या ठिकाणी बदल होत असतात। ही संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली गेली पहा। त्यानंतर भावना जर आपल्या जीवनात नसतील तर आपलं जीवन जे असेल तर ते विविध रंगीबेरंगी त्या ठिकाणी होत नाही, किंवा मग जीवनामध्ये आपण जर पाहिलं की त्या ठिकाणी जे एखादा घटक नसेल आणि त्या घटकाशिवाय जर आपण जेवण त्या ठिकाणी करत असेल तर ते जेवण घेण्यामध्ये त्याला टेस्ट असणार नाही, ते जेवण आपल्याला बेचव त्या ठिकाणी जाणवत असतं। तर असे अनेक प्रकारचे जे अनुभव असतात हे सर्व अनुभव भावनानुभवामुळे निर्माण होत असतात पहा। तर असे अनुभव आपल्या जीवनात येणं गरजेचं असतं। तर मग हे जे अनुभव असतात भावनांच्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी सांगितले गेलेत। भावनांचे असे विविध प्रकार असतात, आनंद, दुःख, राग, क्रोध, किळस, तिरस्कार, अनेक प्रकारच्या भावना आपला जो चेहरा असेल तर चेहरा आणि चेहऱ्याच्या माध्यमातून आपण एक्सप्रेस करू शकत असतो। अनेक वेळा त्या ठिकाणी भावना व्यक्त करत असताना शब्दाचा वापर न करताही आपण काय करतो, आपल्या भावना एक्सप्रेस करत असतो। म्हणजेच त्या ठिकाणी पहा, आपला चेहरा आणि चेहऱ्यावरील जे अवयव असतात या सर्वांमध्ये काय असतं, शब्द न वापरता आपण काय करतो, त्याचा वापर करत असतो। म्हणजेच कपाळावर सख्या आट्या पाडणे, तर त्या ठिकाणी मग तिरस्काराची भावना असेल। मराठीमध्ये काही म्हणी आणि वाक्प्रचार या ठिकाणी आपण सांगितलेले असतात, ऐकलेले असतात। नाक पुरडणे, कपाळावर आट्या पाडणे, तिरक्या नजरेने पाहणे, असे जे शब्द प्रयोग त्या ठिकाणी वापरले जातात। तर त्यामध्ये या सर्व घटकांमध्ये भावनांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो पहा। तर अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये हे एक महत्त्वाचे घटक या ठिकाणी सांगितलेले आहेत। आणि मग भावनामध्ये हा जो चॅप्टर आपण त्या ठिकाणी पाहिलाय, तर या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलंय, इंट्रोडक्शन म्हणजे त्याला प्रस्तावना म्हटलं गेलंय। त्यानंतर प्रस्तावनेमध्ये भावनेची व्याख्या, त्यानंतर भावनांचा इतिहास, हिस्ट्री ऑफ इमोशन्स, डेफिनेशन ऑफ इमोशन्स, त्यानंतर भावनाविषयी काही मूलभूत सिद्धांत त्या ठिकाणी सांगितले गेलेत। तर जेम्स लॉग यांनी जो एक सिद्धांत त्या ठिकाणी सांगितले गेलाय, सम ऑफ द हिस्टोरिकल थिअरीज ऑफ इमोशन्स। नेक्स्ट कॅनन बर्ड सिद्धांत, कॅनन बर्ड थिअरी, तर हा एक घटक आपण पाहिलाय। नेक्स्ट कॅनन बर्ड थिअरीमध्ये वॉल्टर कॅनन आणि फिलिप बर्ड यांनी त्या ठिकाणी संशोधन केलंय। नेक्स्ट सॅक्टर अँड सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत, मीन्स सॅक्टर अँड सिंगर टू फॅक्टर्स थिअरी। त्यानंतर हे एकूण 4 ते 5 घटक आपण या ठिकाणी पाहिले। तर हे घटक या ठिकाणी संपलेत। राहिलेला जो घटक असेल तो आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत पहा। तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत। धन्यवाद।